खारीपेक्षा पण जास्त लेअर पडणाऱ्या करंज्यासाठी ना लाटायचं कसं तळायचं कसं ते पण तितकंच महत्वाचं असतं माहिती का. मग त्यासाठी काय करायचं, पीठ मळायला घ्यायचं. तर मैदा घेतला इथं 3 वाट्या, त्याचबरोबर थोडंसं त्यात मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं आणि तूप टाकलं अर्धी वाटी. 3 वाटी पिठासाठी अर्धी वाटी तूप टाकले, थोडंसं कमी जास्त चालू शकतं. आता याला चांगलं मिक्स करायचं आणि हलकासा पाण्याचा शितोडा देते ना एक चांगला पिठाचा गोळा मळून घ्यायचा. बघा पिशवीत घालून याला अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं. नंतर कढई ठेवायची गॅसवर, किसून सुका खोबरं टाकायचं अर्धी वाटी पाऊण वाटी असं आणि त्याला हलका कलर येऊस भाजून घ्यायचं. नंतर त्याच कढई बारीक रवा टाकायचा, थोडंसं तूप टाकायचं आणि त्याला सुद्धा असा हलका कलर येऊस भाजून घ्यायचं. दोन्हीला मिक्स करायचं. नंतर साखर टाकायची. आता पिठी साखर नाही केली तर मी साबूत साखरच टाकलेली, तुम्ही पिठी साखर सुद्धा टाकू शकता. आणि हलका गरम पाण्याचा शितोडा मारायचा, मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून 10-15 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं. नंतर 1 चमच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, 1 चमच तूप घ्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून साईडला करून ठेवायचं. नंतर अर्धा तास झाला का पिठाचा गोळा घ्यायचा आपण ठेवलेला. तुम्ही बघू शकता कसलं भारी आपलं पीठ आहे ना, एकदम मस्तपैकी भिजलेलं आहे बरं का. असंच पाहिजे. आता एक त्याचा उंडा तोडायचा आणि चपाती एवढाच त्याला लाटून घ्यायचं. अशा आहे ना